सरांना नक्कीच आपण सगळेच मिस करू, पण आपण कार्य चालू ठेवलं पाहिजे, म्हणून मी माझ्या व्याख्यानाला इथे सुरू करतो. हाती न घेता तलवार, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. ज्या काळात सर्वत्र हिंसा, अधर्म, अशांती, अन्याय, अत्याचार आणि अंधश्रद्धेचा प्रचंड स्तोत माजला होता, त्या काळामध्ये स्वतःच्या क्षणिक आणि भौतिक सुखांची आहुती देऊन स्वतःचा राजवाडा आणि राजगृह सोडून संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जिच्या कुशीतून जिच्या कुशीतून स्वराज्याचे हे सुंदर देखणे स्वप्न साकारले गेले, अशा राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य संकल्पक मासाहेब जिजाऊ या महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक मावळा जर उठून उभा राहिला तर हे स्वराज्य देखील उभे राहील, अशी संकल्पना तळागाळात पोहोचविणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे. आणि ज्या महापुरुषांनी हे स्वराज्याचे देखणे स्वप्न प्रत्यक्षात साकारले, असे प्रत्येकाच्या तनातनातल्या, कणाकणातल्या, मनामनातल्या, क्षणाक्षणातल्या जिव्हाळ्यात दडलेले नाव ते म्हणजेच क्षत्रिय कुलवंतांस सिंहादिनाश्वर स्वराज्य संकल्पक कुलछत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या महापुरुषांचे नाव घेतले तरी आम्हा तरुणांच्या नसानसातील रक्त असे खवळून उठते, असे जगातील सर्वोत्तम राजा, बुद्धभूषणकार, स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी राजे. या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. रंजलेल्या जीवांची, रंजलेल्या जीवांची, गंजलेल्या जीवांची मनी राही ज्याच्या खंत. रंजलेल्या जीवांची, गंजलेल्या जीवांची मनी राही ज्याच्या खंत. तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा साधू, तोची खरा संत, असे अध्यात्माचे कळस, वारकरी संप्रदायाचे कळस संत श्रेष्ठ माऊली तुकाराम महाराज. तुका म्हणे जाती दोनच, तुका म्हणे जाती दोनच, त्या आहेत स्त्री आणि पुरुष, तपासून पाहावे, असे संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी आणि अंधश्रद्धेला ठेचणारे आणि बुवा बापूंना सळो की पळो करून सोडणारे, अभंग तारणारे संत जगनानी महाराज. त्याचबरोबर पशु का होय पलाया, पशु का होय पलाया, नर का कचू ना होय. म्हणजेच जनावरांच्या कातड्याचं आपण पायातले जोडे तरी बनवू शकतात, पण माणसांच्या कातड्यांचा काय उपयोग. म्हणून संत कबीरदासजी म्हणतात, पशु का होय पलाया, नर का कचू ना होय, पर अगर नर करनी करे तो नर का कुछ तो होय. असे काळाच्या पुढे जाऊन पुरेगामी विचाराचे संत साहित्यिक, हिंदी कवी संत कबीरदासजी महाराज. तुमचे कपडे फाटके असले तरी चालेल, तुमचे कपडे फाटके असले तरी चालेल, पण तुमचे विचार मात्र फाटके असू नयेत. फाटक्या कपड्यांवरही देखील आपल्या विचारांना सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचविणारे दोन महामानव म्हणजेच संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा महाराज यांनाही मी सदर प्रणाम करतो. स्त्री शिक्षण, स्वातंत्र्य आणि समता यासाठी आयुष्यभर झटणारे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे मोठे अनर्थ एका अविद्येने केले. अंधारात चाच पडणाऱ्या त्या समाजाला ज्ञान ज्योती दाखवून शिक्षणाची दिव्य ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाच्या आद्यादेवी माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्यादेवी होळकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. अरे कसा होता तो काळ, अरे कसा होता तो काळ, असे म्हणतात ना, रात्र जेवढी काळोखी असेल तेवढाच येणारा सूर्योदयही तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो. ज्या समाज व्यवस्थेमध्ये शूद्रांची अवस्था ही किड्या मुंग्यांपेक्षाही बेकार असताना त्या समाज व्यवस्थेला बदलण्यासाठी जन्माला आलेली ती दिव्य ज्योत म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, देशरत्न, भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या लेकरांची प्रेत उचलून खांद्यावरती, आपल्या लेकरांची प्रेत उचलून खांद्यावरती, कशी राहिली असेल ती माय. आपल्या लेकरांची प्रेत उचलून खांद्यावरती, कशी राहिली असेल ती माय. साऱ्या जगाला पोसणाऱ्या त्या दीनदलितांच्या, साऱ्या जगाला पोसणाऱ्या त्या भीम दुधावरची साय. कारुण्याचा झरा, दीनदलितांची आई माता रमाई. जग बदल घालून घाव, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून का बसला ऐरावत. अंग झाडून निघ बाहेर, कर गुलामगिरीवर वार. असे अंधारलेल्या, चाचपडलेल्या, नाकारलेल्या समाजाचे दुःख साकून, दुःख सांगून या चळवळीला एक वेगळीच दिशा देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. माझ्या दाढीत जेवढी केस असतील, माझ्या दाढीत जेवढी केस असतील तेवढी बहुजन आणि मराठ्यांची लेकरं शिकून जोपर्यंत या मनुवाद्यांच्या छाताडावर थैया थैया करून नाचत नाही, तोपर्यंत असे ठणकावून सांगणारे, तोपर्यंत पायात चपला घालणार नाही असे ठणकावून सांगणारे रयत शिक्षण संस्थेचे सर्वा कर्मवीर भाऊराव पाटील यासह सर्व महापुरुषांना, महामानवांना आणि सर्वच महामातांना माझा त्रिवार अभिवादन. एक मिनिट, दरवाज्यात कोणीतरी आले, एक मिनिट. हा, धन्यवाद, सॉरी. सर्वच महापुरुषांना, महामानवांना आणि महामातांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचे आयोजक दीपस्तंभ कला अकॅडमीचे संस्थापक सन्माननीय श्री रवींद्र पवार सर, तसेच सबोरीताई मॅडम यांना मी यांचं मी विशेष आभार मानतो संपूर्ण दीपस्तंभ परिवारातर्फे. मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. आणि हे सगळ्यांसाठीच. कोणते आकाश हे, कोणते आकाश हे तू आम्हास नेले कुठे, कोणते आकाश हे तू आम्हास नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे. या आमुच्या भरारी ही पाखरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. उपस्थित सर्वच जिजाऊ सावित्रीच्या लेकींनो, उपस्थित सर्वच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या वारसदारांनो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मर्द मावळ्यांनो, वारकरी संप्रदायाच्या संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या वारकऱ्यांनो, उपस्थित सर्वच भीम सैनिकांनो आणि शिवसैनिकांनो, मी विश्वास विलास बाबरे आपले बेंबीच्या देठापासून, हृदयाच्या अंतकरणातून सप्रेम नमस्कार करतो. जय भीम, जय संविधान, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू. जखडबंद पायातील साखळ दंड, तटा तटा तुटले तू ठोकताच दंड. जखडबंद पायातील साखळ दंड, तटा तटा तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमराया तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमराया तुझ्या जन्मामुळे. उद्धरले कोटी कुळे भीमराया तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीत असताना त्यांचा परीक्षेचा नंबर तालुक्याच्या एका शाळेत लागला होता. त्यामुळे त्यांचे वडील रामजी बाबांनी ठरविले बाबासाहेबांना घेऊन ते तालुक्याच्या शाळेच्या जवळ एक भाड्याने खोली घेतील आणि तिथेच राहतील. त्यामुळे बाबासाहेबांचं परीक्षेवर लक्ष केंद्रित राहील आणि त्यांचा येण्या जाण्याचा वेळ वाचेल. त्यामुळे
त्यांनी ती खोली घेतली आणि दोघे मिळून तिथं राहायला लागले. सर्व कुटुंबांना तिकडे घेऊन जाणं परवडणारं नव्हतं, म्हणून ते दोघेच तिथं राहत होते. पहिला पेपर देऊन बाबासाहेब घरी आले, जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी त्यांच्या बाबांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? त्यावर रामजी बाबा म्हणाले, भीमराव तुमचं होऊ द्या, मी नंतर जेवेल. दुसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले. बाबासाहेब जेवायला बसले. परत त्यांनी बाबांना विचारलं जेवता जेवता, बाबा तुम्ही नाही जेवत? त्यावर परत त्यांच्या बाबांनी तेच उत्तर दिलं, भीमराव तुमचं होऊ द्या, मी नंतर जेवेल. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी परत तेच उत्तर. पाचव्या दिवशी जेव्हा बाबासाहेब जेवायला बसले, जेवता जेवता त्यांच्या लक्षात आले, की जर मी रोज बाबांना विचारतो, पण मी जेवल्यानंतर जर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझे बाबा जेवतात तरी काय? त्यांचं पोट कसं भरतं? म्हणून त्यांनी बाबांना विचारलं, त्यांच्या वडिलांना विचारलं, रामजी बाबांना विचारलं, बाबा मी तुम्हाला रोज विचारतोय, की तुम्ही नाही जेवत, तुम्ही मला एकच उत्तर देताय, की तुमचं होऊ द्या, मी नंतर जेवल. पण मी जेवल्यानंतर जर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर तुम्ही जेवता तरी काय? तुमचं पोट कसं भरतं? त्यावर रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझं पोट या भाकरीनं भरणार नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा भीमराव, तुम्ही एवढे मोठे व्हा, की तुमचं मोठेपण बघूनच माझं पोट भरेल. माझी भूक या अन्नानं नाही, माझी भूक या अन्नानं नाही, तर तुम्ही मिळवलेल्या ज्ञानानं भागणार आहे भीमराव. तुम्ही मोठे व्हा भीमराव, तुम्ही मोठे व्हा. एक मिनिट हा, परत एकदा कोणीतरी आले दरवाज्यात. हा सॉरी. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले, आजही त्या कोलंबिया विद्यापीठात, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिले आहे, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय परिस्थिती होती, काय परिस्थिती होती. घरात वीज नव्हती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली त्याच्या उजाडात अभ्यास करत, असा अभ्यास करून त्यांनी शिक्षण घेतलं. कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना 18 तास ते अभ्यास करत होते. त्यांच्याबरोबर एक धनाढ्य व्यक्तीही शिकायला होता. त्यांनी बाबांना म्हणाले, विचारले त्यांनी बाबांना, बाबा तुम्ही 18 तास अभ्यास करता, थोडा तरी आराम घेत जावा, दुपारचं पोटभर जेवत जा, तुम्ही दुपारचं जेवत सुद्धा नाही. त्यावर बाबासाहेब त्यांना म्हणाले, दुपारचं जेवायला माझ्याकडे एवढे पैसे देखील नाहीत, आणि आराम करण्यासाठी माझ्याकडे एवढा वेळ नाही. आणि मला, मी जेव्हा खचून जातो, जेव्हा मला भूक लागते, जेव्हा मला थकवा येतो, त्यावेळेस मला माझे गुरु, माझे छत्रपती शाहू महाराजांचा चेहरा मला डोळ्यासमोर दिसतो. मला दिसतो, मला माझ्या हजारो दलित बांधव जी माझी वाट बघत आहे, त्यांच्यासाठी मला शिकायचंय, त्यांच्यासाठी मला घडायचंय. असा जो संघर्ष प्रवास बाबासाहेबांचा होता, तो आपण ध्यानात घेतला पाहिजे मित्रांनो. रुबाब असा असावा, रुबाब असा असावा, की नभानेही सलामी द्यावी. रुबाब असा असावा, की नभाने सलामी द्यावी. संघर्ष असा असावा, की इतरांनीही दखल घ्यावी. संघर्ष असा असावा, की जगानेही दखल घ्यावी. असा संघर्ष होता बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब आंबेडकरांनी, मी परवा विश्रांतवाडीमधून माझ्या मुलाबरोबर चाललो होतो, तर त्यांनी एवढे होर्डिंग बघितले, एवढे मोठे मोठे होर्डिंग बघितले, जयंतीनिमित्त लावले होते. तो एकदम अवाक झाला आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, खरंच का बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं कर्तृत्व होतं, की एवढे मोठे मोठे होर्डिंग लावले आहेत, मोठमोठे सुविचार लिहिलेले आहेत, मोठे इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, एवढं खरंच कर्तृत्व होतं? तर मी त्याला सांगितलं, होय, बाबासाहेबांचं खरंच एवढं मोठं कर्तृत्व होतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुर्द्यालाही उठून अन्याय विरुद्ध पेटविणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला लागलेला जातीयवादीचा कॅन्सर चराचरा कापून त्या जातीयवादीचे किडे, वळवळणारे किडे ठेचून टाकणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडांचा आणि वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याच्या आतड्याबाहेर काढणारे वाघनख होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ढोंग्याच्या डोक्यावर आदळण्यासाठी सदैव तयार असलेली गदा होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सोडलेले सुदर्शन चक्र होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखी होय. असे सांगून आम्ही पुढे निघालो. त्याला एकदम डॉक्टर बाबासाहेबांचं कर्तृत्व एकदम डोळ्यासमोर आलं. असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी शिक्षणाला खूप खूप महत्त्व दिलेलं आहे. शिक्षणाचे 3 मुद्दे त्यांनी आपल्या समोर मांडले आहेत. 3 महत्त्वाचे मुद्दे. ते म्हणजे बुद्धीला सत्याकडे, भावनेला भावनेला माणुसकीकडे आणि तिसरा मुद्दा म्हणजे शरीराला श्रमाकडे. बुद्धीला सत्याकडे जर आपण त्याचा समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर जेव्हा आपण बुद्धी मिळते आपल्याला शिक्षणातून, ती बुद्धी आपण सत्यासाठीच वापरली पाहिजे. त्यात सत्यच बोललं पाहिजे. आपण व्यवहारात लबाडी नाही केलं पाहिजे, कुणाला फसवलं नाही पाहिजे, इमानदारीने व्यवहार केला पाहिजे. त्यामुळे हा ज्या मुद्द्याला बाबासाहेबांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. एकदा शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी ठरविले, की स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करूयात. त्यामुळे त्यांनी शिक्षकाला बोलविले आणि त्यांनी सांगितले, की आपल्या शाळेमध्ये आपण स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करू आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडून 100-100 रुपये गोळा करून आणा. तो शिक्षक त्यांनी ठीक आहे म्हणाला आणि वर्गात गेला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी म्हटला, की आपल्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने 150 रुपये गोळा करून आणावे घरून. म्हणजे बघा 100चे 150 रुपये झाले. प्रत्येक विद्यार्थ्याने ते ऐकलं. घरी गेले. एक मुलगा त्याच्या आईला म्हणाला, "आई, आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे." तर ठीक आहे म्हणाली आई. "किती पैसे भरायचे आहेत?" तर तो म्हणाला, "200 रुपये भरायचे आहेत." म्हणजे बघा असत्य कुठे घेऊन चाललंय. 100 पासून 150, 150 पासून 200. ठीक आहे. त्याची आई म्हणाली, "तुझे बाबा घरी आले, तर मी बाबांकडून घेऊन तुला देते." त्याचे बाबा कामावरून घरी आले. तिने बाबांना सांगितले, की मुलाच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्या बाबांनी विचारलं, "किती पैसे द्यायचे?" तर ती त्याच्या बाबांना म्हणाली, की "300 रुपये भरायचे आहेत." म्हणजे बघा 100 रुपये पासून सुरू झालेला हा प्रवास असत्यातून 300 रुपये पर्यंत पोहोचला. विषय 100-300 रुपयाचा नाही. असंच जर असत्य शिक्षणाचा उपयोग असत्य बोलण्यासाठी केला गेला, तर हजारो, लाखो रुपये, करोडो रुपयांचा घोटाळा होतो आणि देशाला पार बुडीत करून सोडतो. म्हणून बाबासाहेबांनी हा मुद्दा मांडलेला आहे शिक्षणासाठी, बुद्धीला सत्याकडे नेणे. दुसरा मुद्दा म्हणजे भावनेला माणुसकीकडे नेणे. माणुसकी आजकाल हरवत चाललेली आहे मित्रांनो. खूप म्हणजे आपल्याला बघत नाही. लोकं खूप व्यावहारिक झालेले आहेत आणि लोकं आपला स्वार्थपणा सोडून दुसरा काही विचार करत नाही. माणुसकी हरवलेली आहे. कधी-कधी आपण बघतो, की रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला असेल, तर लोकं त्याचा मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग काढतात. पण ज्याचा ॲक्सिडेंट झालाय त्याला हॉस्पिटलमध्ये नेत नाही. एवढी एवढी कठोरता, एवढी अमनस्की अशी पसरलेली आहे. म्हणून बाबासाहेबांनी हा मुद्दाही मांडलेला आहे, की भावनेला माणुसकीकडे न्यायचा आहे. एकदा शिक्षकाने विद्यार्थ्यांना 3री-4थीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा जात कुठली आहे हा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन होते. एस-सी, एस-टी, एन-टी, एन-टी-1, ओ-बी-सी असे अदर्स असे बरेच ऑप्शन होते. 3रे-4थीचे मुलं ते त्यांना काय कळत होतं, की आपली जात कोणती? मग त्यांनी शिक्षकांनाच विचारलं, "सर आम्ही कुठल्या जातीचे? आमची कॅटेगरी काय आहे? आमच्या जातीची कॅटेगरी काय आहे?" त्या मुलांना माहिती नव्हतं. पण एका विद्यार्थ्याने सरांना विचारलं, "सर तुमची जात कोणती? तुमची कॅटेगरी कोणती?" पण सरांनी खूप छान उत्तर दिलं त्या विद्यार्थ्याला. लक्ष देऊन ऐका तुम्ही मित्रांनो. ते सर त्या विद्यार्थ्याला म्हणाले, की "माझी जात ही माणुसकीची जात आहे." तो मुलगा लगेच त्या फॉर्ममध्ये
माणुसकीचा ऑप्शन शोधायला लागला, पण तो ऑप्शन त्याला कुठेच सापडला नाही. त्याने शिक्षकाला, सरांना परत विचारले, "सर माणुसकीचा ऑप्शन कुठेच दिसत नाही इथे फॉर्ममध्ये." तर ते शिक्षक त्याला म्हणाले, "बरोबर बोलतोय तू मुला. माणुसकी आजकाल कुठेच दिसत नाही. सगळीकडे खूप व्यावहारिकता, कठोरता पसरलेली आहे." असा खूप महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे. बाबासाहेबांनी 1927 मध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. का केला होता तो चवदार तळ्याचा सत्याग्रह? चवदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी? बाबासाहेब एवढे हुशार, कर्तबगार, नेतृत्व करणारे, झुंजार नेतृत्व करणारे होते. त्यांनी विचार केला असता, जाऊ दे बाबा, त्या चवदार तळ्यालाच काय एवढं सोनं लागलंय? काय त्या पाण्यामध्ये काय अमृत आहे? का ते पाणी खूप गोड आहे? आपण दुसऱ्या हजारो तलाव होते महाराष्ट्रामध्ये. दुसऱ्या तलावात पाणी प्यायला सांगितलं असतं अस्पृश्य समाजाला. पण नाही, बाबासाहेबांनी ठरवलं, की चवदार तळ्याचंच पाणी प्यायचं आणि सत्याग्रह करायचा. कारण त्यांना दाखवायचं होतं, की आम्ही पण माणसं आहोत आणि तुम्ही माणुसकीने वागा आमच्याबरोबर. आम्हाला अधिकार पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी हा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी शिक्षणाबद्दल सांगितला आहे, तो म्हणजे शरीराला श्रमाकडे नेणं. शरीराला श्रमाकडे नेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्याला सर्व काही गोष्टी कष्टातूनच मिळवल्या पाहिजे. खोटं वागून किंवा शॉर्टकट मार्ग मिळवून आपण काहीही मिळवण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याला श्रमाची, कष्टाची गरज असली पाहिजे. पाणी पानी कितना भी गहरा हो, पानी कितना भी गहरा हो, तू बस दरिया पर नजर रख. पानी कितना भी गहरा हो, तू बस दरिया पर नजर रख. किनारा मिले या ना मिले, तू बस तैरने का हुनर रख. किनारा मिले या ना मिले, तू बस तैरने का हुनर रख. असेच यश मिळो या अपयश मिळो, आपण कष्ट करत राहिले पाहिजे, श्रम केलेच पाहिजे. कधीतरी आपल्याला यश मिळेल आपल्या क्षेत्रामध्ये. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं आहे शिक्षणाचे 3 मुद्दे. दक्षिण आफ्रिकेच्या एका विद्यापीठामध्ये त्याच्या प्रवेशद्वारावर लिहिलेले आहे, की जर कुठल्या देशाला बरबाद करायचा असेल, तर डायरेक्ट त्यांच्या शिक्षण व्यवस्थेवर अटॅक करा. म्हणजे तो देश बरबाद होईल. म्हणजेच काय? शिक्षण व्यवस्थेवर अटॅक करा म्हणजे काय? शाळेमध्ये सगळ्या मुलांना कॉपी करून सोडा. म्हणजे ते मोठे होऊन जेव्हा वकील होतील, पोलीस होतील, डॉक्टर होतील, तेव्हा ते खोटारडे डॉक्टर होतील. एखादा डॉक्टर पेशंटला खोटे आजार सांगून त्यांच्याकडून पैसे कमवल, पैसे लुबाडल. जर शिक्षा असे जर विद्यार्थी मोठे होऊन अधिकारी झाले, तर ते पूर्ण देशाला बरबाद करून सोडतील. ते गुन्हेगार होतील. म्हणून शिक्षण व्यवस्था खूप महत्त्वाची आहे, असे मी सांगतो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक मोठं काम केलेलं आहे. आपला समाज आपला समाज म्हणजे समजा मित्रांनो, एक क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ आहे. म्हणजे प्रत्येक समाज समजा, की क्रिकेटचा खेळ आहे. म्हणजे जर आपण गल्लीत क्रिकेट खेळायला लागलो, तर चेंडू समजा भिंतीला लागला तर 4, झाडाला लागला तर 6, भिंतीच्या पलीकडे गेला तर आउट, असे नियम असतात. तोच जर क्रिकेटचा खेळ आपण स्टेडियममध्ये खेळायला लागलो, तर नियम बदलतात. तसेच आपल्या समाजाचं आहे. आपला समाज प्रांतानुसार, भागानुसार, ठिकाणानुसार, जागानुसार याचे नियम बदलतात. पण मित्रांनो, हे नियम कधी-कधी काही त्या काळी खूप म्हणजे जे असहाय्य लोकं होते, स्त्रिया होत्या, त्यांच्यासाठी खूप अन्यायकारक नियम होते. आणि हे नियम कुठे लिहून ठेवले होते? मनुस्मृतीमध्ये. म्हणून त्या मनुस्मृतीमध्ये लिहिले होते, स्त्रियांनी वेद वाचले किंवा दलितांनी वेद वाचले, तर त्यांची जीभ छाटा. त्यांनी वेद ऐकले, तर त्यांच्या कानात शिसं होता. असे अन्यायकारक नियम त्या मध्ये लिहिले होते. म्हणून बाबासाहेबांनी ठरविले, की ती मनुस्मृती जाळून टाकावी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विशेष म्हणजे सांगायचं झालं, तर त्यांनी या घटनेचा फक्त नकारच नाही केला, तर दुसरी घटनाही लिहून दिली या देशाला. म्हणजे एवढं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यांचं योगदान म्हणजे ही घटना लिहिताना, ही संविधान लिहिताना 3.5 वर्ष लागले आणि 100 ते 200 हुशार, कर्तबगार लोकं या घटना समितीमध्ये होते. आणि बाबासाहेब म्हणजे फक्त शिक्षण घेऊन, डिग्री घेऊन ते म्हणजे स्वतःचाच विचार पुढे मांडायचा नाही. त्यांनी ह्या 100-200 लोकांना एकत्र गोळा करून ते खूप हुशार होते. म्हणजे आणि त्यांच्यामध्ये एकमत करून
हे संविधान बनवलेलं आहे. म्हणजे ते खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो. आपण शिकतो, आपल्याला वाटतं की आपण खूप मोठ्या-मोठ्या डिग्र्या मिळवल्या, पण आपण दुसऱ्याचं मत ऐकून घेत नाही. पण बाबासाहेबांमध्ये हे हे पण एक खूप चांगलं गुण होतं. त्यांनी सगळ्या हुशार लोकांना, सगळ्या कर्तबगार लोकांना, ज्यांना आपल्या समाजाप्रती, देशाप्रती खूप प्रिय होते. जयपाल मुंडा नावाचे आदिवासी समाजाचे प्रतिनिधी, त्यांचं म्हणजे त्यांची मूर्ती आहे, त्यांचा फोटो आहे ह्याच्यामध्ये संसदमध्ये. कुणाला माहिती नसेल तर. तर त्या असे लोकं संविधान समितीमध्ये होते. त्या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांची मीटिंग व्हायची दर महिन्याला आणि ते विचार करायचे, की काय लिहायचं संविधान. म्हणजे एवढ्या अनेक जाती आहेत, एवढे समाज आहे, एवढे धर्म आहेत. त्यांच्यासाठी एक संविधान लिहिणं किती अवघड होतं. पण बाबासाहेबांनी हे दाखवून दिलं, करून घेतलं लोकांकडून आणि त्यांच्यामध्ये मतभेद व्हायचे, छोटे-मोठे मतभेद व्हायची, भांडणं व्हायची. पण शेवटी त्यांनी ठरवलं होतं, की संविधान देशाला द्यायचं. नाहीतर परत एकदा भांडणं होऊ शकतात प्रत्येक समाजामध्ये, धर्मामध्ये आणि परत जर आपण कुठल्यातरी देशाच्या पारतंत्र्यात जाऊ आणि कुठलातरी देश आपल्यावर राज्य करेल. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून संविधान भारतासाठी येणं खूप महत्त्वाचं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3.5 वर्ष लागले संविधान बनवण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यामध्ये खूप मोठं योगदान होतं. अ, जाता-जाता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर होते. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे वेळ पुरणार नाही, एवढे विषय आहेत बोलण्यासाठी. पण वेळेच्या अभावी मी माझं मनोगत इथेच थांबवतो. अ, मला ऐकून घेतल्याबद्दल सर्वांनी मनापासून ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो. पण जाता-जाता मी तुम्हाला एवढंच सांगतो, की मी गेल्यानंतर माझ्या आडनावात माझी जात शोधू नका. कोणती जात, कोणत्या जातीत करणार नोंद माझी, कोणत्या जातीत करणार नोंद माझी, डोक्यात माझ्या भीम, रक्तात शिवाजी. डोक्यात माझ्या भीम, रक्तात शिवाजी. म्हणून मित्रांनो जातीभेद, अ, अ, वर्णभेद असे काही करू नका. सगळ्यांनी एकोप्याने राहावा आणि परवा येणाऱ्या 14 एप्रिलला भीम जयंतीला चांगल्या पद्धतीने साजरे करा. 14 जर ताजमहल एक प्रेम की निशानी है. ताजमहल एक प्रेम की निशानी है, तो 14 एप्रिल एक शेर की कहानी है. ज्या समाजाला ज्या समाजाला सण, उत्सव, हजारो वर्ष सण, उत्सव असे काही माहिती नव्हते, त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं आणि त्या समाजाने सुरू केलेला हा जगातील सर्वोच्च सर्वोच्च उत्सव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. अ, आणि माझे मनोगत मी इथेच थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभो. धन्यवाद.